सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झालाय। गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झालाय, त्याचा परिणाम सीएनजी पुरवठ्यावर झाला। त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांना टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। घरगुती पीएनजी ग्राहकांना मात्र कुठल्याही व्यत्ययाशिवाय गॅस पुरवठा सुरू राहील असं सांगितलंय। मुंबई महानगर प्रदेशात सध्या गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झालेला आहे। सीएनजीचा तुटवडा झाल्याने अनेक पेट्रोल पंप हे कालपासून बंद आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। यामध्ये टॅक्सी असतील, याशिवाय मुंबईतील जे वाहन चालक आहेत त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसतोय। चेंबूर येथील जी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स संकुल आहे त्यातली जी गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची मुख्य पाईपलाईन आहे ती खराब झाल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या तीनही प्रमुख शहरांचा गॅस पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे। त्यामुळे या दुर्घटनेचा सर्वात तीव्र परिणाम आहे तो सीएनजी गॅसवर चालणाऱ्या ज्या वाहनांवर झालेला आपल्याला पाहायला मिळते। अनेक सीएनजी स्टेशनचा पुरवठा थांबल्यामुळे आपण बघितलं तर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील टॅक्सी, ऑटो आणि बस सेवांवर मोठा परिणाम झालेला आहे। पेट्रोल पंपांच्या बाहेर जे गॅस पंप आहे त्यांच्या बाहेर मोठ्या वाहनांच्या रांगा, म्हणजे आपण बघितलं तर टॅक्सी, जे प्रामुख्याने सीएनजीवर चालणाऱ्या ज्या टॅक्सी आहेत त्या या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्यांचं देखील कालपासून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन करातसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।